मी त्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मूर्खपणा होता हे मला आत्ता समजतं. पण त्यावेळेला मला वाटलं होतं की हा फक्त एक छोटासा प्रोजेक्ट आहे. 2 फोटो काढायचे आणि परत शहरात जायचं. गावाचं नाव कोणालाच माहीत नव्हतं. ना नकाशावर होतं ना इंटरनेटवर सापडत होतं. लोकही बोलायला टाळायचे. म्हणायचे तिथं जाऊ नकोस. ते गाव फक्त दिवसाच्या उजेडात दिसतं. रात्री कोण राहतं तेही विचारू नकोस. पण माझ्या मित्राने सांगितलं की तेथे एक तलाव आहे. इतका स्वच्छ आणि इतका खोल की आकाशही त्यात हरवतं. मी बाईक घेऊन पहाटेच निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल. तिथे एकही आवाज येत नव्हता. ना पक्ष्यांचा ना वाऱ्यांचा. शांतता इतकी की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. रस्त्यावर धुकं अचानक खाली घसरल्यासारखं पसरायला लागलं. मला वाटलं हेल्मेटच्या काचेवर धुकं आलं असेल. पण ते धुकं माझ्या आजूबाजूला गोल फिरत होतं. जणू माझ्याकडे हात पुढे करून मला आत घेत होतं. तेव्हा प्रथमच मनात जाणवलं की हे जंगल वाटत असलं तरी ते कुणीतरी जिवंत गोष्ट आहे आणि ते माझ्याकडे पाहतंय. मी मागे एकदा पाहिलं तर धुक्यात 2-3 सावल्या स्थिर उभ्या होत्या. हलत नव्हत्या, चालत नव्हत्या, पण मला पाहत होत्या. मी तो भ्रम असेल म्हणून दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो. पण काही अंतर गेल्यावर अचानक बाईक बंद पडली. मला वाटलं कुणीतरी माझ्या गाडीची बॅटरी शोषून घेतली असेल. आणि त्या क्षणी शांततेच्या आत एक मंद आवाज आला, पाण्यासारखा. पण आसपास कुठेच पाणी नव्हतं. मी त्या आवाजाचा अंदाज घेऊन जंगलात पाऊल टाकलं आणि तिथून माझी खरी आतली यात्रा सुरू झाली. जंगलात जितका आत जात होतो तितका आवाज स्पष्ट होत होता. तो पाण्याचा आवाज नव्हता. तो एखाद्याच्या रडण्यासारखा आवाज होता. मधूनच थांबणारा आणि पुन्हा सुरू होणारा. माझ्या प्रत्येक पावलावर जमीन थरथरत होती. माती ओलसर होती. पण पावसाचा काही इतिहास नव्हता. झाडांच्या फांद्या मला स्पर्श करत नव्हत्या. त्या फक्त माझ्या बाजूला स्थिरपणे उभ्या होत्या. पण मी जाताच त्या हळूच हलत होत्या. जणू मी निघून गेल्यावर परत जागेवर बसत होत्या. माझ्या मानेला वारं धडकू लागलं. अचानक जंगलाचं तापमान कमी झालं. माझ्या श्वासातून धूर निघायला लागला. मी एकदा टॉर्च लावून आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे पांढरं धुकं आणि त्या धुक्यात हलताना दिसणाऱ्या लांबट मानवी सावल्या. त्या सावल्या माझ्या हालचालीला प्रतिसाद करत नव्हत्या. त्या स्वतःच्या लयात हलत होत्या. पण त्यांचे चेहरे नव्हते. मी त्यांचा पाठलाग केला नाही, पण त्या मात्र माझ्या मागे येत होत्या. पूर्ण शांततेत अचानक माझ्या अगदी उजव्या कानामागे एका स्त्रीचा हळू आवाज आला, तलाव जवळ आहे. मी चटकन मागे वळलो. मागे कोणीच नव्हतं. पण त्या वाक्याने माझ्या अंगातील रक्त गोठलं. मला आता दिसायला लागलं होतं. अनोळखी पाऊलखुणा ज्या आदल्या रात्रीच्या नव्हत्या त्या ताज्या होत्या. 3 पाऊलखुणा मानवाच्या आणि 2 पायांसोबत 4-5 बोटांच्या लांब आकृतींच्या. जणू कुणीतरी अंगावर काहीतरी आल्यासारखं चालत होतं. धुकं धरत गेल्यावर मला दूरवर पाण्याकडे जाणारा एक अरुंद रस्ता दिसला. काठीसारखा सरळ आणि तिथून थंडगार वारा येत होता. त्यात मला पुन्हा एक अस्पष्ट स्वर ऐकू आला, परत जाऊ नकोस. पण माझ्या कुतूहलाने माझा विश्वासघात केला.
मी त्या मार्गाने पुढे गेलो तेव्हा पहिल्यांदाच तलावाचा आकार दिसला. तो तलाव सामान्य नव्हता. पाण्याचा रंग काळा होता, अगदी कोळशापेक्षा काळा, आणि पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण स्थिर, जणू पाणी नसून तो एक मोठा काळा आरसा आहे. तालुक्यातील कुठल्याही तलावासारखा तो तलाव नव्हता. तो खूप प्राचीन वाटत होता. तलावाच्या भोवती पांढरं धुकं सतत गोल फिरत होतं, जणू कुणीतरी तिथे फिरत बसले. मला जाणवलं की त्या तलावाजवळ पाय ठेवताच माझ्या मोबाईलचा लाईट बंद झाला. मी सरळ पाण्याकडे बघत राहिलो. त्यात माझं प्रतिबिंबच नव्हतं. मला माझ्या भीतीपेक्षा हे सगळं विचित्र वाटलं. आणि मग पाण्याच्या आत मला काहीतरी हालताना दिसलं, मानवी शरीरासारखं. ते सावकाश डोकं वर करत होतं, पण पाण्यातून काही आवाज येत नव्हता. अचानक पाण्याच्या मध्यभागी एक मंद लालसर प्रकाश दिसला, निरंतर हलक्या स्वरात धडधडणारा. जणू तलावाच्या आत काहीतरी जिवंत धडधडत होतं. मला मागून पुन्हा पावलांचा आवाज आला. वळून पाहिलं तर जंगलात एक म्हातारा उभा होता. पांढरी दाढी, कोरडे पडलेले डोळे आणि हातात काठी. त्याने मला काहीही न बोलता फक्त एकच इशारा केला. मी विचारलं, इकडे काय आहे? तो काही बोलला नाही, पण त्याने फक्त तलावाकडे बघून डोळे बंद केले आणि म्हणाला, ज्यांनी पाणी हलवलं ते परत जात नाहीत. त्या म्हाताऱ्याने मला गावाकडे नेण्याची संधी दिली, कारण अंधार पडत होता. वाटेत तो फार बोलत नव्हता, पण त्याचा श्वास जड झाला होता, जणू तो भीती लपवतोय. गाव खूप लहान होतं, फक्त 8-15 घरे होती. पण त्या गावात चिमणीचा, कुत्र्याचा, कोंबडीचाही आवाज येत नव्हता. सगळं काही असामान्य वाटत होतं. गावातील लोकांचे चेहरे निर्विकार होते, जणू कोणीतरी त्यांच्या भावना काढून घेतल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पण कोणी बोललं नाही. त्यांनी मला रात्री बाहेर न पडण्याचा स्पष्ट इशारा दिला. तलावाजवळ संध्याकाळनंतर कोणी जात नाही, कारण पाणी ऐकू लागतं. मी घरात बसलो. पथ्य दिले गेलं, पण खिडकीतून तेच मंद स्वर ऐकू येत होते. मी खिडकी उघडली तर धुक्यातून लांबवर लाल प्रकाश हालताना दिसत होता. तेथील स्त्री म्हणाली, जर तुला जगून परत जायचं असेल तर आज रात्री तलावाकडे पाहू नकोस. पण माझ्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली होती. मी विचार करत होतो, असं काय आहे तिथे? आणि त्या रात्री मी मोठी चूक केली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. पहाटेच्या 2ला मला दरवाजावर धडधड ऐकू आली. मी विचार केला, गावातील कुणीतरी असेल. पण दरवाजा उघडला तेव्हा कोण दिसलं नाही. फक्त जमिनीवर ओलसर पावलांचा ठसा होता, पाण्यातून नुसताच बाहेर आल्यासारखा. पावलांचा माग घेत मी अंगणापर्यंत आलो. ते थेट जंगलात जात होते. रात्रीचा अंधार अजूनही दाट होता. गावातील कोणतेही घर उजळलेलं नव्हतं. अचानक दूरवर मला एक मंद आवाज ऐकू आला. तो आवाज मी कधी ऐकलेला नव्हता. जणू एखादी स्त्री पाण्यात गुडघ्यापर्यंत उभी राहून गुणगुणत आहे असा आवाज येत होता. तो आवाज मला तलावाकडे खेचू लागला. मी नकार देत होतो, पण पाय आपोआप चालू लागले. माझं शरीर माझं राहिलं नव्हतं. माझ्या मागे पानांचा आवाज येत होता, पण वारा नव्हता. एक सावली माझ्या मागे चालली होती. ती माझी सावलीच नव्हती. तलावाजवळ पोचलो तेव्हा ते भीतीचं शिखर दिसलं. काळ्या पाण्याच्या मधोमध लांब केस असलेली एक पांढरी आकृती पाण्यातून बाहेर येत होती.
तिचं प्रतिबिंब पाण्यात नव्हतं. मी पळायचा प्रयत्न केला, पण पाय जमिनीत अडकले होते. जणू पाण्याने त्यांना पकडलं होतं. ती आकृती हळूहळू जवळ येऊ लागली. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण डोळे खोल, काळे आणि निष्प्राण. ती चालत नव्हती, ती पाण्यावर तरंगत होती. पाण्याचा आवाज येत नव्हता, पण तिच्या मागे काळ्या पाण्याचे वर्तुळ उठत होते. ती थांबली, माझ्याकडे पाहत राहिली, आणि मग तिच्या तोंडातून एक थंड आवाज बाहेर आला. तू माझा आवाज ऐकला? तिचे केस धुक्यात हालत होते, पण कोणताही वारा नव्हता. तिची मान कडेकडेने वाकायला लागली, माणसाने कधीच न होईल इतकी. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर येत नव्हता. पाणी माझ्या टाचांपर्यंत येऊ लागलं, पण तलावापासून मी खूप दूर होतो. मातीमधून पाणी वर येत होतं. डोकं अधिक जड झालं आणि मला जाणवलं की अनेक सावल्या झाडांमागून बाहेर डोकावत आहेत. त्या सगळ्यांचे डोळे लाल, जणू कोळशासारखे पेटलेले होते. ती स्त्री माझ्या अगदी जवळ येऊन थांबली आणि ती काहीतरी गुणगुणली. एकदा नाव ऐकलं की परत जाणं नसतं. मला वाटलं आता मी इथेच संपलो, पण अचानक कोणीतरी माझ्या खांद्याला धरून मागे ओढलं. मी पाहिलं तर तो सकाळी भेटलेला म्हातारा होता. त्याने मला ओढून जंगलात पळायला लावलं. माझ्या मागे ती स्त्री इतक्या वेगाने येत होती की पाय जमिनीला लागत नव्हते. तिचा आवाज एकदम तुटका आणि विकृत होता, जणू अनेक लोक एकत्र ओरडत आहेत असा. आम्ही गावात पोहोचलो आणि म्हाताऱ्याने मला एका घरात ढकलून दरवाजा बंद केला. तो जोरात श्वास घेत म्हणाला, तुला पाण्याचा आवाज ऐकू येत होता, आता तो तुला सोडणार नाही. मी विचारलं, ही कोण आहे? तो म्हणाला, तलावाचे राखण करणारे जीव, जे जिवंत नसतात पण मेलेलेही नसतात. बाहेरून पावलांचे आवाज ऐकू येत होते. ती घराच्या कुंपणावरून चालत होती आणि कोणीतरी लाकडी भिंत ओरबाडायला लागलं. रात्रभर मी झोपलो नाही. बाहेर ती स्त्री घराभोवती फिरत होती. कधी छपरावरून चालत होती, तर कधी भिंतीवर नखे ओरडत होती. मी खिडकी उघडायला गेलो तेव्हा त्या म्हाताऱ्याने माझा हात पकडला. खिडकीतून कधीच पाहू नकोस. तिचे डोळे दिसले तर तुझ्या डोळ्यात शिरून ती तुझी सावली काढून घेते. मी त्या वीज नसलेल्या आणि अंधारात झाकोळलेल्या घरात पाहत बसलो होतो. दूरवर पुन्हा तलावाचा लाल प्रकाश दिसत होता, आता पूर्वीपेक्षा मोठा आणि काहीतरी विचित्र होता. माझ्या कानात त्या स्त्रीचा हळू आवाज ऐकू आला, तू मला दिसतोयस? पण त्या आवाजाला माझं नाव माहीत होतं. मी कधीच सांगितलं नव्हतं, तरी त्या स्त्रीला माझं नाव माहीत झालेलं होतं. सकाळ झाली तसे गावातील मंडळी एकत्र आली. त्यांनी मला सांगितलं, इथून जाण्याचा प्रयत्न कर, पण तुला जंगल जिवंत सोडेल याची खात्री नाही. काही लोक माझ्याकडे पाहून पुटपुटले, पण म्हाताऱ्याने सांगितलं की काही वर्षापूर्वी एक परदेशी संशोधक तलावाचा अभ्यास करायला आला होता आणि त्याने तलावात बुडलेल्या एका जुन्या देवीच्या मूर्तीला दुखावलं होतं. त्यानंतर ज्याने ज्याने पाण्याजवळ आवाज ऐकला किंवा पाणी हलवलं ते नाहीसे झाले. त्यांच्या सावल्या मात्र गावात भटकताना दिसतात. मला कळलं, मी पण त्या यादीत जोडलो गेलोय. गावातील लोकांनी मला निघण्यासाठी तयार केलं, पण जसं मी गावाच्या टोकाशी पोहोचलो तसं संपूर्ण जंगलात एक अजब शांतता पसरली. अचानक पानं हलू लागली, सावल्या पसरायला लागल्या. धुकं माझ्या वाटेत उभं राहिलं. ती स्त्री जंगलातून पुढे आली
आणि या वेळेला ती माझ्या खूप जवळ होती. तिच्या तोंडातून तुटके शब्द ऐकू येत होते. तिच्या मागे अनेक सावल्यांचे डोळे चमकत होते. म्हाताऱ्याने मला ढकलून दिलं आणि म्हणाला, जाऊ दे त्याला, तू पळ तिथून. आणि मी पळालो. मागे पाहिलं तर ती स्त्री त्याच्याकडे वाकड्या तोंडाने पाहत होती. त्या म्हाताऱ्याचा तो शेवटचा प्रसंग होता ज्यात मी त्याला पाहिलं होतं. जंगलाने मला त्रास दिला. जमिनीवरून हात बाहेर काढून मला पकडण्याचा प्रयत्न करत होते. धुक्यात चालणाऱ्या सावल्या माझ्या कानात वेगवेगळे आवाज काढत होते, कधी रडणारे तर कधी हसणारे. मी पळत राहिलो. काही तासानंतर रस्त्यावर आलो. बाईक बंदच होती, पण कुणीतरी तिची किल्ली जमिनीत पुरून ठेवली होती. मी बाईक ढकलून चालू करत होतो, पण एकदा मागे पाहिलं. धुक्यात ती स्त्री अजून उभीच होती. तिचे डोळे लाल आणि जळत होते, पण ती पुढे आली नाही. जणू त्या जंगलाची सीमा तेथेच संपली होती आणि ती तिथून बाहेर पडू शकत नव्हती. मी शहरात परत आलो. दिवस गेले, महिने गेले, पण रात्री मला अजूनही त्या तलावाचा आवाज ऐकू येतो. कधी खिडकीतून धुकं आत येतं, कधी आंघोळ करताना पाणी काळं दिसतं, कधी आरशात माझं प्रतिबिंब दिसत नाही. आणि अजून एक गोष्ट, माझ्या मागे चालणारी सावली कधी कधी माझ्या हालचालींपेक्षा 2 सेकंद उशिरा हलते. मी डॉक्टरांकडेही गेलो, पण डॉक्टर म्हणाले मानसिक ताण असेल. पण जेव्हा रात्री 3 वाजता माझ्या खोलीत पाण्याचे ठसे दिसतात आणि पायांच्या बोटांवर लांब नख्या असतात, तो मानसिक ताण नसतो. एका रात्री मी उठलो आणि पाहिलं, माझ्या बेडच्या पायाशी तीच स्त्री उभी होती. तिचे केस जमिनीवर ओढत होते आणि चेहरा वाकडा दिसत होता. ती शांतपणे म्हणाली, तू परत आला नाहीस. आणि अचानक तिचं रूप धुक्यात विरळलं. माझ्या आयुष्यातली शेवटची शांत रात्र मी खूप वर्षापूर्वी बघितली होती. आता मी जिथे जिथे जातो तिथे तिथे तलावाचा वास येतो, ओलसर मातीचा आणि काळ्या पाण्याचा. माझ्या घरात एक आवाज नेहमी घुमतो, दरवाजावर कोणीतरी धडधडत आहे असा. तोच आवाज जो मी तलावावर ऐकला होता. मला एक गोष्ट समजली, जंगल किंवा गाव माझ्या मागे आलेलं नाही, तलाव माझ्या मागे लागले. आणि जोवर त्याचा आवाज ऐकू येत राहील तोवर मी त्यातून कधीच सुटणार नाही. काल रात्री आरशात पाहिलं तर माझ्या मागे एक दुसरी सावली उभी होती, लांब, पातळ आणि मानवी नसलेली. ती सावली हळूच कुजबुजली. तुझं प्रतिबिंब तलावात राहिलंय. तू आता 2 ठिकाणी जगतोयस. धन्यवाद मित्रांनो. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.